मैं करता हूँ। सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आताच आदरणीय तटकरे साहेबांनी येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगले निर्णय देश पातळीवर झाले, त्याच पद्धतीने राज्य पातळीवर माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये अनेक चांगले निर्णय त्या ठिकाणी संपन्न झालेले आहेत। हे सर्व विषय तळागाळाच्या जनतेच्या पर्यंत पोहोचवणं आणि आपण बघितलं असेल की पाठीमागच्या एक वर्षभराच्या पासून शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न करण्यात आलेले आहे। आणि म्हणून या सर्व बाबी तळागाळातल्या माणसांच्या पर्यंत नेण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीचे जे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत, अगदी गाव पातळीवरच्याही कार्यकर्त्यांचं एक संघटितपणे मनोमिलन, त्याच्यात मार्गक्रमण आणि त्याच मुद्द्यांवर येणाऱ्या काळामध्ये मग लोकसभेची निवडणूक असेल किंबहुना येणाऱ्या विधानसभा आणि इतरही ज्या काही निवडणुका असतील त्याच्यामध्ये संघटितपणे मार्गक्रमण करण्याचा निर्धार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि आता जसं सांगण्यात आलंय विभाग पातळीवर, जिल्हा पातळीवर, पुढच्या टप्प्यामध्ये अगदी गाव पातळीपर्यंत त्या ठिकाणी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मेळावे संपन्न करून पुढील रणनीती अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे। रविवारी 14 जानेवारीला महायुतीचे 36 जिल्ह्यामध्ये आमच्या 11 पक्षाचे माननीय तटकरे साहेब आणि माननीय भुसे साहेबांनी आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जिल्हास्तरीय मेळावे आणि ही संख्या पुढच्या काळात बूथपर्यंत आमच्या तालुका मंडळापर्यंत एकदा जिल्हास्तरीय मेळावे झाले की पुढे तालुकास्तरीय मेळावे होतील, मग बूथस्तरीय मेळावे होतील। साधारण जानेवारी महिन्यामध्ये संपूर्ण जिल्हास्तर ते बूथस्तर आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विभागीय स्तरावरचे मेळावे माननीय एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा यांच्या उपस्थित होणार आहे। आमचे महायुतीतले सर्व घटक पक्षाचे नेते सुद्धा या मेळाव्यामध्ये हजर राहणार आहे। मग रामदास आठवले साहेब असतील, विनय कोरेजी असतील, महादेवराव जानकरजी असतील, जयदीप कवाडेजी असतील, जोगेंद्र कवाडेजी आहेत, शिवसंग्रामचे आपल्या मेटेताई आहेत, सुलेखाताई कुंभारे आहेत, रयत कांत्रीचे सदाभाऊ खोत आहेत आणि इतरही अजून घटक पक्षाचे नेते या बैठकीला, या मेळाव्याला हजर राहणार आहे। खरं तर माननीय तटकरेजींनी सांगितल्याप्रमाणे मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठं यश महायुतीला मिळेल। महायुतीने जी तयारी केली आहे देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वामध्ये 45+ जागा या महाराष्ट्रामध्ये 51% लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। तर 45+ म्हटलं आहे आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहे, आम्ही सरळ सरळ 45+ जिंकतोय। तशी तयारी आम्ही तिन्ही पक्षांनी आणि 11 पक्षांनी केली आहे। आम्ही तिन्ही पक्षांनी, आमच्या तिन्ही नेत्यांनी आपापल्या स्तरावर आपापल्या पक्षाला
मजबूत करण्याची योजना तर सुरू केलीच आहे. एकनाथजी एक प्रवास करताय, अजितदादांनी प्रवास केलाय, देवेंद्रजी आणि मी प्रवास करतो आहे. या सर्व प्रवासामध्ये ज्या पद्धतीने जनतेच्या मनात मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण करण्याचा जनतेने निर्णय घेतला आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. या प्रवासामध्ये तटकरे साहेब, अजितदादा फिरले, त्यांनाही तो महाराष्ट्र असेच दिसलेलाच आहे. एकनाथजी रोज फिरतात आहे, देवेंद्रजी फिरत आहे. 50,000 नागरिकांचा विचार केला, मतदारांचा ॲव्हरेज काय आहे. 50,000 नागरिकांना जेव्हा आपण व्यक्त झालो, त्यांच्याशी बोललो की 2024 मध्ये प्रधानमंत्री कोण पाहिजे, तर 47,412 या संवादामध्ये, इतक्या लोकांच्या संवादानंतर फक्त 16 लोक सोडले. सर्वांनी म्हटलं की मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहेत. जनतेमध्ये मध्यमवर्गीय असतील, आर्थिक दुर्बल असतील, मागासवर्गीय समाजातील असतील, 18 पगड जाती, 12 गुंठेदार ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, या राज्यातला संपूर्ण समाज, उत्तर भारतीय असेल, एकही समाज असा नाही, SC ST म्हणजे ट्रायबल भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मोदीजींच्या नेतृत्वातला भारत निर्माण होण्याकरता, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता संपूर्ण महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी उभा आहे. आणि जसे जसे दिवस येतील, मोदीजींच्या नावाचं वादळ जसं जसं महाराष्ट्रात येईल, तसे तसे एकनाथजीकडे, अजितदादाकडे, आमच्याकडे, आमच्या महायुतीच्या पक्षाकडे हा मोठा एक पक्षप्रवेशाचा सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रण येतात आहे. अजितदादाकडे मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे निमंत्रण आहे, एकनाथजीकडे तर रोजच आहे, आमच्याकडे तर रोजच त्या ठिकाणी आमचा दुपट्टा पाहिजे आहे लोकांना. आणि त्यामुळं महायुतीमध्ये इतके घटक पक्ष जुळणार आहेत की महाविकास आघाडी यांच्या स्टेजवर तुम्हाला फक्त नेते दिसतील आणि समोर कोणीच दिसणार नाही. ही स्थिती या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आणि याकरता आम्ही सर्व पक्षाचे लोक आपापल्या स्तरावर, आणि आमची भूमिका स्पष्ट आहे, बूथ स्तरापर्यंत आम्ही 3ही पक्ष आणि 11 पक्ष आमची बांधणी पूर्ण करणार आहोत. बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सुद्धा एकत्रितपणे बूथवर असले पाहिजे. मंडळ स्तरावरचे, तालुका स्तरावरचे कार्यकर्ते एकत्रितपणे त्या ठिकाणी सोबत काम केलं पाहिजे. आणि राज्य स्तरावर आणि विभागीय स्तरावर, जिल्हा स्तरावर सुद्धा संपूर्ण बांधणी आमची पूर्ण झाली. आणि मला असं वाटतं की आमची महायुती प्रचंड ताकदीने महाविकास आघाडीला परास्त करेल. आणि मोदीजींच्या नेतृत्वात, म्हणजे जेव्हा मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील, तेव्हा महाराष्ट्रातले 45 खासदार हात वर करून उभे दिसतील. इतकी ताकद आम्ही आमची महायुतीची तयार करतो आहे. आणि त्याकरता संपूर्ण रचना आम्ही उभी केली आहे. माननीय सुनील तटकरे जी, दादा भुसे जी और महायुति की इस प्रेस कॉन्फ्रेंस में माननीय तटकरे जी, माननीय दादा भुसे जी और हमने सारे लोगों ने, हमारे नेताओं ने, देवेंद्र जी, एकनाथ जी, अजित दादा, हमने सबने मिलके